महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर इथं नराधम भीमराव कांबळे यानं एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केली। मागील काही दिवसांपासून अशा घटना वाढत असल्यानं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं स्पष्ट दिसतंय। सध्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलंय। मुख्यमंत्र्यांच्याकडे आधीच कामाचा व्याप जास्त असतो, त्यात असं महत्त्वाचं खातं त्यांनी सुद्धा आपल्याकडे ठेवल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। ती कायदा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या राज्यामध्ये केला, त्याला मान्यता मिळाली नाही। त्याला मान्यता मिळाली तर कठोरातली कठोर कारवाई या नराधमांच्यावर होऊ शकते। जो पण कायद्याचा वचक, कायद्याची भीती राहत असत नाही तो पण या सगळ्या गोष्टी करणार आहेत। NCRBच्या नव्या आकडेवारीनुसार महिलांच्यावरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढताना या ठिकाणी दिसतात। मी गेले वर्षभर सांगतोय, गृह खात्याला सेपरेट मंत्री पाहिजे। भले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचं ब्रीफिंग होत असतं, परंतु गृह खात्याला जोपर्यंत स्वतंत्र मंत्री मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली ही कायदा आणि सुव्यवस्था ही नेहमीच अडचणीत येणार। मुख्यमंत्र्यांचा व्याप ॲज ए चीफ मिनिस्टर त्यांचा व्याप एवढा मोठा असतो की गृह खात्याला ते वेळ देऊ शकत नाही। नसरापूर प्रकरणात न्याय मागणाऱ्यांवरच सरकारकडून लाठीचार्ज केला जातो हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या SIR प्रक्रिया सुरू असून त्याला 20 मेपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली। मॅपिंग हा एक मोठा घोळ आहे आणि मॅपिंग करत असताना मी स्वतः एक बूथ घेतलेला, माझ्या घरात शेजारचा बूथ मी स्वतः घेत। परवा 2 तास मी केला तो बूथ मॅपिंग, तर 6 घरात फक्त मी जाऊ शकलो। 890 नावं आहेत मतदार यादीत, त्यातली 341 नावांचं मॅपिंग BLOना करावं लागणार। आता ही 10 तारखेपर्यंतची मुदत आहे। माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की ही मुदत 20 तारखेपर्यंत वाढवून द्यावी, अजून 10-15 दिवस ही मुदत वाढवून द्यावी मॅपिंगची, कारण की एक BLOला ते काम करणं शक्य होत नाही आहे। आणि आता तर त्यांचा असा डिक्टेट आला आहे की तुमचा पगारच कट केला जाईल। 95% काम नाही झालं तर तुमचा पगारच या ठिकाणी थांबवला जाईल, तुमच्यावर कारवाई केली जाईल। तो BLO एकटा बिचारा काय करणार आहे? तर त्यामुळं आमची विनंती आहे निवडणूक आयोगाला की 1 महिनाभर त्याला मुदत अजून मॅपिंगसाठी द्यावी। यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, राहुल देसाई, जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संभाजी पाटणकर, विश्वनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, प्रकाश पाटील, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते।